कितीही खड्डा चुकवायचा प्रयत्न केला तरी खड्डे में ही भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. तर ही बाईक येते आता एक किती चुकवणार, साईडने निघून जाणार. पुढे सिमेंट, पुढे डांबरीकरण, पूल आहे. बांधकाम विभाग कल्याण, हिवरे सर, आपण या ठिकाणी ताबडतोब लक्ष द्या. कारण का इथे जे खड्डे आहेत त्याचप्रमाणे गुरवली साईडला पण चढताना खड्डे आहेत. ती गाडी थांबली का, याचा अर्थ ती गाडी स्लो झाली, तिथे खड्डे आहेत. ते खड्डे आणि हे खड्डे बांधकाम विभागाने भरून द्या. नमस्कार, जय शिवराय. संदीप नाईक बाबा तुमचा. आज आलो होतो नदी कशी वाहते ते बघण्यासाठी. खूप दिवसानंतर आलो. आवाज बघता, आवाज खड्डेच खड्डे, काही करू शकत नाही. खड्डे खड्डे आहे ना, खड्डे वरती आहे का तिकडे? वरती खड्डे आहेत का? पाणी आहे ना, घाण पाणी आहे ना. हा, तो पण इकडे कुठलं कुठलं घाण पाणी? फिल्टर पाणी करून. फिल्टर पाणी ते तू इकडे जातो, इकडे या साईडला इकडे पण सोडतो ते. नाही नाही नाही, ते केलेले आपण. तो तिथून येतो खाली आणि इथं सोडलेलं आहे आणि इकडे बाहेर पडतो. हे काय दाखवतो मला. कुठल्या लाईट? लाईट पण बंद करून ठेवले. कुठली कुठली? हा हा ना, ठीक आहे. असा ह्या पोलचा नंबर भेटेल का मला? पोलला नंबर आहे, तो नंबर द्या काढून. फक्त बघू, प्रयत्न करू. फक्त पोला लाईट ना. केडीएमसीचं पाणी आहे ना, आउटलेट आहे ना, इथं काढलेलं आहे त्यांनी आणि इकडे येते. चकअप झालंय. ठीक आहे, चालेल, काढायला. बरं 2 मिनिटं वेळ आहे का? हे ना, काही लोकांनी मन्नत मानलेली आहे. पिशव्या लटकवल्यात ना ह्या, त्याच्या पिशव्या काढायच्यात. म्हणजे काय होईल ते माझ्या होईल. त्यांनी काहीतरी मन्नत मानली असेल, बाबा मुलगा व्हायला पाहिजे, नोकरी भेटायला पाहिजे, है ना. इथं कुठली मन्नत? ठीक आहे, ते पिशव्या बांधल्यात ना. जर कॅमेरा पकडा म्हणजे मला ते या बरोबर ना. नवस केला असेल, नवस. हे दिसायला पण जरा बेकार असतं ना. पकडा जरा. हे ना पिशव्या बांधतात ना, कुठल्या तरी देशामध्ये नाही का, धागे बांधायचे कार्यक्रम. टाळी आणि धागे कुठल्या तरी देवाकडे जातो ना, तो तिथे बांधतात. तर हे मन्नत बांधलेली आहे. कारण का मला मुलगा होऊ दे रे, मला नोकरी मिळू दे रे, माझे आई बाबा मला सांभाळत नाही, किंवा माझा पोरगा मला सांभाळत नाही, किंवा माझी बायको मला लाथाने मारते या पुढं. तर त्यासाठी या ठिकाणी ह्या पिशव्या बांधलेल्या आहेत. प्लॅस्टिक आहे सगळं. आता हेच प्लॅस्टिक मासे खातात आणि तेच मासे कोण खातं? आपण खातो. फार चुकीचा कार्यक्रम करून लावले. फार आहे ना, त्या निसर्गाची वाट लावली. किती चांगला पूल आहे. किती अरे ही पिशवी दारूची आहे, बरोबर ना? ओके, बरोबर. दारूची. ते भाऊन नाही, हा घेतले घेतलं. गेले पाण्यात. बाबा हो, तुम्ही जे काय आणता या पिशवीमध्ये, तुम्ही वाहताय ठीक आहे, पण ह्या पिशव्या तुम्ही घरून आणल्यात ना, ह्या पुन्हा घरी न्या. ह्या तुमच्याच प्रॉपर्टीवरती तुम्ही घाण करून राहिलेत. ओके. हे बघा
या करा. फार चुकीचं काम करू राहिले. हे जनतेचंच आहे, जनताच करते. आपण कुठेतरी थांबलो पाहिजे. हे घाण वाढवण्याचं कारण आपणच आहोत. कोणाच तरी पाकिट भेटलंय नाही, पाकिट नाही. समजे का? विरुद्ध आहे. मोबाईल खराब होईल काय फरक पडत नाही. पण माणसाने माणुसकी धर्म पाळायचा आहे आणि सुधारायचं आहे. आणि बरं का, या पुढे हे काय कचरा वेचायचं नियोजन नाहीये, प्लॅनिंग नाहीये. दिसलं लगेच टोकलं आणि काम चालू केलं. तर बांधकाम विभाग PWD या तुम्ही सांगा. हे जे पाईप खालतात आहे ना, हे जवळजवळ 3 वर्षापूर्वी ब्रिजवरून पाणी गेलं होतं, त्याच्यामुळे हे पाईप तुटले होते. तर बांधकाम विभाग, त्याचबरोबर आमदार कोण इथे, किसन कातुरेजी, आपण कार्यसम्राट आहात. तर आपण ह्या ठिकाणी लक्ष देऊन हे दोन्ही साईडने पाईप जेवढे स्ट्रॉंग टाकता येईल पूल त्या पद्धतीने टाकायचे. आणि त्याचबरोबर रुंद्या गावाचा जो पूल आहे ना, तिथले पण पाईपचा प्रॉब्लेम आहे, तिथले पण पाईप वाहून गेले. चला, माझी भेटणी तिथलं पण काम केलेलं आहे. ये भाई, हा तकने आयटम आहे. बाबा, आपलं घर तुम्ही साफ ठेवताय तर आपला देश पण साफ ठेवायचा आहे. नमस्कार माऊली. आणा छत्री दाखवायचं. पूर्वी ह्या ठिकाणी फक्त ग्रामस्थ होते. कुरवली, मांडा, गणपती मंदिर या ठिकाणचे फक्त ग्रामस्थ होते. आता ते ग्रामस्थ झाले 10% आणि 90% बाहेरचे आलेत. आणि हा जो कचरा करतात आहे ना, ते 90% बाहेरचे आहेत. ग्रामस्थ तुम्हाला दिसणार नाही कचरा टाकताना, कारण त्यांना माहिती आहे ना, आपलं गाव, आपलं वावर, आपली शेत, आपलं घर कसं अंगण स्वच्छ ठेवायचं ते. पण बाहेरून जे लोक आलेले आहेत ना, तेच हे घाण निकृष्ट काम करतात. आणि असं काम करायला मी पण गावाकडून आलेलो आहे. असं काम करायला नाही का गावकरीच पुढे येतात, बरोबर ना? दुसरं कोणाला पडलीच नाहीये. दुसरे फक्त इथं पैसे कमवायला आले, पैसे कमवायला, फक्त पैसा पैसा पैसा, बाकी काही नाही. साईडला ठेवून द्या. नाही, घेऊन जाईल. ठेवून द्या. आणि सांगायचं तात्पर्य असं आहे का, ही जागा KDMCची नसल्या कारणास्तव ह्या ठिकाणी KDMC वाले साफ करायला येत नाही. नाहीतर हप्त्यातून 2 दिवस तरी मी ह्या ठिकाणी KDMCला सांगेल का या पुलावरून साफसफाई करा म्हणून. हा, ते घ्यायचं होतं ना व्हिडिओ मध्ये. हा जवळजवळ 2 ते 3 किलोचा कचरा आहे. नेहमी काढतो आम्ही. हा, नेहमी ना, नेहमी काढतो. बघा, यांना पण घ्या, हे नेहमी काढतो इथला कचरा. ना, घ्या ना. किचन बघा, केंद्रीय मंत्री चषक.
कचरा त्यात टाकणार आहे, पण लाईव्ह थोडा मोठा होईल त्याच्यामुळं नाही का. हे दाखवा है ना. हे पाणी आपल्याला प्यायला येतं, बरोबर माऊली, पिण्यासाठी येतं. हे पाणी वाहून चाललंय, हेच पाणी परत समुद्रात जाणार, परत कसं बाष्प होणार, परत पाऊस येणार. पण समुद्रामध्ये राहते फक्त घाण, आणि त्या समुद्रातले मासे आपण खाता. आणि ते मासे काय खाता, तर हे खाता. मोठे मोठे व्हील माशांचे फाडले ना, मृत्यू झालेले ते वाहून येतात, त्यांच्या पोटामध्ये हे सापडते. तरी बाबांनो, कचरा हा जनतेने तयार केलेला आहे, मानव निर्मित कचरा आहे. तर हा कचरा उघड्यावर टाकू नका, रस्त्यावर टाकू नका. कचरा गाडीकडे द्या, किंवा तुमच्या सोसायटीमध्ये जर कचरा घेणार असेल त्याच्याकडे द्या, आणि तुमच्याकडेच ठेवा. टाकू नका रे. तुमची भविष्य आहे ना, भविष्य पुढची पिढी ही तुम्ही बरबाद करू राहिलेत. तुमच्या मुलांना प्लास्टिकमध्ये जगावं लागेल, प्लास्टिकमध्ये, बाकी काय नाही. धन्यवाद. जमते का, केलंय ना.